आमच्या घरात येऊन मुलांना धमक्या देऊन आणि गाड्यांच्या काचा फोडून माझ्या घराच्या काचा दगडफेक केलेला आहे. त्याच्यावरती आमदार रेड मारला आहे. पोलीस कोण त्यांचा होता तरी रिव्हॉल्वर दाखवले, छातीवर रिव्हॉल्वर ठेवले. माझ्या 2 मुलांना आता दुसरीच्या माझ्या कार्यकर्ते आहेत त्याच्यावर चाकूचा हल्ला केलेला आहे. ते आता सिरियस आहेत आणि हे जो ढोले आहे जो सिनियर आहे तो मला लाड्या गोड्या लावतो, तुम्ही इथे आमच्यावर लाठीचार्ज करतो. बेशर्मासारखा माणूस माझे प्रचाराचा काल फक्त फटाकडी फोडत होतो तर त्याला ती लाज वाटली, परंतु आज तिकडे जाऊन त्यांच्याशी गोडगोड बोलून आम्ही सांगतो त्याला हाकलून लावा तिकडनं, ते आमच्यावर लाठीचार्ज करतो. कुठेतरी पोलीस कुठेतरी 100% हा ढगे विकलेला माणूस आहे. आता सुद्धा तो दारू पिऊन आलेला आहे इकडे आणि आमच्यावरती लाठीचार्ज करायचा प्रयत्न करतो आणि जाऊन तिथे तिळगुळ खातोय, गोडगोड बोलतोय. आमच्या मुलांचा जीव नाही आहे का? अरे प्रशासन जर तुम्हाला नसेल वाटत असेल ना सोडून द्या, गोळ्या डायरेक्ट घाला ना, आम्ही तयार आहोत. हे अशा इचड्याची जिंदगी आम्हाला जगायची नाहीये. तुम्हाला हार पसंत नसेल होत ना तर जाऊन सांगा मान्य मोदी साहेबांना की आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, आपले जेवढे कोणी बीजेपीचे वर्कर आहेत त्यांना हार पसंत नाहीयेत म्हणून त्यांना इचडे तरी म्हणून टाका. पण हे काय हार पसंत नाही. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.